इयत्ता 8वी आज पाहत आहोत आपण मराठीमध्ये उपघटक चालला आहे आपला 3.4 लिंग विचार. आता आपण लिंग कधीपासून शिकत चाललेलो आहोत, अगदी दुसरी तिसरी पासून स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग. तर पहा, मराठी भाषेत लिंगाचे 3 प्रकार आहेत: पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पुल्लिंगामध्ये पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणायचे. उदाहरणार्थ डोंगर, सूर्य, घोडा, फळा, समुद्र, दगड. स्त्रीलिंगामध्ये काय? स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंग म्हणायचं. उदाहरणार्थ टेकडी, नदी, घोडी, खुर्ची, चिमणी. नपुंसकलिंग पहा, ज्या शब्दांमधून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही अशा शब्दांना नपुंसकलिंग शब्द म्हणायचं. उदाहरणार्थ पुस्तक, झाड, मूल, टेबल, पाखरू. आता हे ओळखायचं कसं पहा. दिलेला शब्द सुरुवातीला एकवचनी करून घ्यायचा. दिलेला शब्द काय करायचा? एकवचनी करायचा आणि त्याला तो, ती, ते पैकी, तो, ती, ते यापैकी लावून पाहायचं. तर उदाहरण पाहिलं आपण डोंगर. आपण डोंगरला काय म्हणतो? तो डोंगर. तो म्हटलं तर म्हणायचं मग पुल्लिंगी. आता खुर्ची, खुर्चीला काय म्हणतो आपण? ती खुर्ची. ते झालं मग स्त्रीलिंग. आणि जर ते लागलं तर टेबल घेतला आपण, काय म्हणतो? ते टेबल. हो की नाही? ते पाखरू. मग ते लागलं तर त्याला म्हणायचं नपुंसकलिंग. आता काही नियम आहेत. नियम पाठ करा किंवा 2-3 वेळा वाचून घ्या किंवा 2-3 वेळा व्हिडिओ ऐका तरी चालेल. ठीक आहे? चला, पहिला नियम. आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंग रूप इकारांत होते. आता आकारांत म्हणजे घोडा, आ, लांडगा. हो की नाही? त्याचं कसं होतं? इकारांत. तर नपुंसकलिंग एकारांत होतं. घोडाचं स्त्रीलिंग आहे घोडी आणि नपुंसकलिंग आहे त्याचं घोडे. लांडगी, लांडगे. काही प्राणीवाचक अकारांत पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगे इकारांत होतात. आता अकारांत म्हणजे बेडूक, आला का इथे? दास, त्याचं बेडूक झालं बेडकी, दासचं दासी, गोपचं गोपी. हे उदाहरण पाठ करून घ्यायचे आपल्याला. तिसरा नियम. काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इन हा प्रत्यय लागल्यास त्याचे स्त्रीलिंग रूप होते. वाघ, वाघीण, सुतार, सुतारीन, माळी, माळीन. आता इथं वाघीण म्हणजे इथे येतो इन. हो की नाही? वाघीण म्हणजे इन येतो, माळीन मध्ये इन येतो. आता अकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना हे होते प्राणीवाचक नाम. आता पाहायचंय पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागून त्याची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे बनतात. लघुत्व म्हणजे छोट. पळा, पळी, दांडा, दांडी, वडा, वडी, खडा, खडी. संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंग रूपे ई प्रत्यय लागून तयार होतात. विद्वान, विदुषी, भगवान, भगवती. पाठच करायचे. हे आपल्याला नियम पाठ करण्यापेक्षा मी तर म्हणेल तुम्ही खूप सारी लिस्ट पाठ करा. रोज 2-2 वेळा वाचले की होऊन जातात ते शब्द. रोज 10 करा, रोज 15 करा. आणि हो, कमेंट लिहायला विसरू नका बरं का रे. काही शब्दांची स्त्रीलिंग रूपे स्वतंत्र रीतीने होतात. बाप, आई, विधूर, विधवा, बोका, भाटी. म्हणजे आकारांत इकारांत असं इथे कोणताही नियम नाही. हे पाठच करा सांगते मी. मराठीतील काही शब्द वेगवेगळ्या लिंगातही आढळतात. बाग. आता कोणी म्हणतं ती बाग, तो बाग. प्रत्येकाच्या गावागावाच्या भाषेनुसार ते चेंज होतं. आपण तुम्हाला ढेकर आली, कुणी म्हणतो ढेकर आला. ते हरिण, कोणी म्हणतो तो हरिण. संधी, आपण तो संधी आली, तर कोणी म्हणतो संधी आला. हो की नाही? नेत्र हे पुल्लिंगी आणि नपुंसकलिंग दोन्ही मध्ये मोडतात. परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवतात. आता बूट, बुटला आपण जोडा म्हणतो, मग तो जोडा. पेन्सिलला आपण लेखनी म्हणतो मराठीत. लेखनीला काय म्हणतो? ती लेखनी म्हणजे स्त्रीलिंग. क्लास, वर्ग, तो वर्ग म्हणजे पुल्लिंग. म्हणजे मराठीमध्ये लिंग पाहायचं त्यांचं काय आहे त्यानुसार उत्तर द्यायचे. पुढचा, सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे येतो. सामासिक शब्द म्हणजे जोड शब्द आपले. साखर, भात. तर साखरेला पण ती म्हणतो, भाताला तो म्हणतो, पण पूर्ण साखर भात या शब्दाचं शेवटच्या जे शब्द आहे त्याच्या लिंगानुसार ठरतं. तो भात म्हणून साखर भाताला आपण तो म्हणणार. मीठ भाकरी, ते मीठ
ती भाकरी. भाकरी ही स्त्रीलिंग आहे म्हणून पूर्ण शब्द हा स्त्रीलिंगी होणार. देवघर, तो देव ते घर, हो की नाही. घराचं आहे नपुसकलिंग म्हणून देवघर हे पूर्ण नपुसकलिंग म्हणायचंय. पुढचा नियम, गरुड, पोपट, मासा, साप हे शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असून सुद्धा फक्त पुल्लिंगी समजतात, तर ऊ, घाट, पिसू, घू, जळ हे शब्द पुल्लिंग असून सुद्धा त्याचा केवळ स्त्रीलिंगीच वापरतात. ठीक आहे, आता पाहूयात आपण सराव संच 3.4. पहिला प्रश्न घ्यायचा आहे. वाचनातून मला खूप अनुभव मिळाले. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. अनुभव, तो अनुभव काय करायचं, तो तिथे लावून बघायचा. याला काय म्हणतो, तो अनुभव, हो की नाही, मिळाला तो अनुभव. इथे मिळाले आहे पण काय आहे, तर खूप आहे, अनेक वचन आहे म्हणून मिळाले. एकला काय म्हणून आपण मिळाला, मिळालं पुल्लिंग. एक वचन करायचं, नंतरच तो तिथे प्रत्यय लावून पाहायचंय. नंतर आहे पुढील पर्यायातील योग्य पर्याय कोणता. उंट उंटनी, उंट उंटी नाही, याचं काय असतं, उंट सांडणी असे प्रश्न येतात. उंट सांडणी येतो, विद्वान विदुषी येतो, खोंड कालवड येतो. खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता. खोंड कालवड म्हणजे गाईचं मुलगा बेबी असतो त्याला म्हणायचं खोंड, आणि मुलगी बेबी असते त्याला म्हणायचं कालवड. खेड्याच्या लोकांना माहिती असतं, सिटीमध्ये मुलांना ह्या गोष्टी माहीत नसतात. चौथा प्रश्न, याद्या या शब्दाचे लिंग कोणते. याद्या हा अनेक वचन आहे, याचं एक वचन येणार आहे यादी, आणि काय म्हणतो आपण, ती यादी. यादी केली का ती आलं, म्हणजे हे झालं आहे आपलं स्त्रीलिंग. पुढचा प्रश्न, शब्दाचे लिंग ओळखा. आंब्याच्या झाडावर माकडांनी धुमाकूळ घातला. आता माकडांनी, एक माकडला काय म्हणतो आपण, ते माकड, ते येणारे नपुसकलिंग. पुढचा प्रश्न, सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. आमटी, भात, शेवटचा कोण आहे, भात. भाताला काय म्हणतो आपण, तो भात, म्हणजे पुल्लिंग. ठीक आहे. गटात न बसणारे पद ओळखा. शौर्य, मित्र, क्रौर्य, धैर्य हे सगळे आहेत भाववाचक नाम. मित्र येणार तो, आणि ते शौर्य, ते क्रौर्य, ते धैर्य तिथे येणार आहे तो. गटात न बसणारे कोण आले, मित्र शब्द. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातील उभयलिंगी नसलेला शब्द ओळखा. उभयलिंगी म्हणजे काही शब्द असे आहेत की दोन्हीकडे वापरले जाते. आता वकील, आपल्याला माहिती का, वकील मुलगी आहे का मुलगा आहे, मॅडम आहेत का सर आहे, नाही. इंजिनियर मुलगा मुलगी माहीत नाही. आता इंजिनियर मुली पण होतात, डॉक्टर मुली होतात, मुलंही होतात. तर एखाद्या नावाच्या पुढे आपण लावलं डॉक्टर शिंदे, ओके, डॉक्टर शिंदे, मग आपण काय म्हणणार, मुलगी आहे का डॉक्टर आहे का मॅडम आहे का सर, माहित नाही आपल्याला. म्हणजे हे अशा शब्दांना म्हणायचं उभयलिंगी. आणि आपल्याला शोधायचंय नसलेला, उत्तर येणारे आपलं पोपट. पुढचा प्रश्न, पोर या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते. आता पहा, काही शब्द सगळ्या लिंगात चालतात. कोणी म्हणाल तो पोर, तो पोर कोणाचा आहे, ती पोर कोणाची आहे, आणि ते पोर कोणाचे आहे, म्हणजे इथे येणार आपले सर्व पर्याय बरोबर. पुढचा प्रश्न, त्याची वागणूक उत्कृष्ट आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. वागणूक, ती वागणूक, स्त्रीलिंग येणार आहे. आज पाहिला आहे आपण 3.4. 3.4 मध्ये पाहिला आहे लिंग बदला. पुढच्या लेक्चरला पाहूयात आपण 3.5 वचन. ठीक आहे, तोपर्यंत सबस्क्राईब करा, कमेंट करा, अभ्यास करा.